नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि माझ्या सोबत आहे मी मनश्री पाठक। सातारामध्ये 11 वाजेपर्यंत 18.85% मतदान झालेलं आहे। रायगडमध्ये 14.84% मतदान झालेलं आहे। तर सांगलीत 16.61% मतदान पार पडलेलं आहे। लातूरमध्ये 20.74% तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये 21.19% मतदान पार पडलेलं आहे। तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये 21.19% सर्वाधिक मतदान यामध्ये झालेलं आहे। राज्यात 11 वाजेपर्यंतची ही टक्केवारी आपण पाहतोय। साताऱ्यामध्ये 18.85% मतदान झालंय। तर राज्यामध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालं ते आपण पाहू। रत्नागिरीमध्ये 21.19%, सोलापूरमध्ये 15.69% आणि सांगलीमध्ये 16.61% मतदान झालं। तर माढ्यामध्ये 15.11%, साताऱ्यात 18.94%, रायगडमध्ये 17.18% मतदान पार पडलेलं आहे। ही सकाळी 11 वाजेपर्यंतची आकडेवारी आहे। धाराशिवमध्ये 17.6%, लातूरमध्ये 20.74% आणि बारामतीमध्ये 14.64% मतदान 11 वाजेपर्यंत झालेलं आहे। सगळ्यात कमी मतदान हे बारामतीमध्ये झालंय। तर हातकणंगलेमध्ये 20.74%, कोल्हापूरमध्ये 23.77% मतदान पार पडलेलं आहे। तर सर्वाधिक मतदान हे कोल्हापूरमध्ये झालेलं आहे। 23.77% मतदान कोल्हापूरमध्ये 11 वाजेपर्यंत झालेलं आहे। संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज अशी लढत कोल्हापूरमध्ये होते आणि तिथे 23.77% मतदान झाले। राज्यात 11 वाजेपर्यंत 18.18% इतकं मतदान झालेलं आहे। सर्वाधिक मतदान हे कोल्हापूरमध्ये झालेलं आहे, तर सर्वात कमी मतदान हे बारामतीत झालेलं आहे। तर दोन्ही जागा अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या आहेत। तर बारामतीमध्ये सर्वात कमी मतदान झालेलं आहे। तिथे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होते। देशाचं लक्ष लागलेला खरं तर हा मतदारसंघ, मात्र त्याच मतदारसंघात कमी मतदान झालेलं आहे। नक्कीच आपण बघतोय लातूरमध्ये 20.74%, रत्नागिरी सिंधुदुर्गात 21.19% मतदान, संपूर्ण राज्यात 18.18% मतदान 11 वाजेपर्यंत पार पडलंय।